पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. पारूला काहीतरी आदित्य सरांशी महत्त्वाचे बोलायचं असते, म्हणून ते आदित्य सरांना खोलीत बोलून घेते. आता आदित्य सर तिथे येतात आणि विचारतात पारूला, "काय गं पारू, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं होतं तुला?" त्यावर पारू म्हणते, "सर, मी मगाशी बत्ती लावायला गेले ना, तेव्हा मी घरातून परत बंगल्यात येताना मी दिशा मॅडमना कुणाच तरी बाहेर बोलताना बघितलं." आणि पारू तिथं घडलेला सर्व प्रकार आदित्य सरांना सांगते. आदित्य सरांना फार धक्का बसतो. पुढे ती म्हणते, "मी त्यांना स्वतःच्या डोळ्याने बघितले कुणाबर तरी बोलताना. त्या ना काहीतरी विचित्रच वागतायत. मला असं वाटतं की त्या फसवायला लागलेत आपल्याला. दिशा मॅडमच्या वागण्यानं ना काहीतरी गडबड नक्की आहे. सर, आपल्याला ते लगीन थांबवायला पाहिजे." आदित्य सर म्हणतात, "पण अगं पारू, कसं? आईला कसं समजावून सांगणार आहेस तू? आणि मलाही माहिती आहे की दिशा चांगली मुलगी नाहीये, पण तिच्या विरुद्ध आपल्याकडे काहीही ठोस पुरावे नाहीयेत आणि ते शोधायला तितकासा वेळही नाहीये. उद्या लग्न आहे प्रीतमचं, काय करणार आहोत आपण?" त्यावर पारू पुढे म्हणते, "आदित्य सर, आपल्याला जरी हे लगीन नाही थांबवता आलं तर लांबवता तरी येऊच शकतं की." त्यावर आदित्य सर म्हणतात, "पारू, तुला माहिती आहे ना आई मुहूर्ताला किती महत्त्व देते ते. काहीही झालं तर ती मुहूर्त नाही चुकू द्यायची. मग कसं लांबवणार आहोत? आणि काही लग्न लांबवायला काही तर ठोस कारण तर असायला पाहिजे ना, ते पण नाहीये आपल्याकडे. मी एक काम करू का? मी ना माझं काहीतरी बरं वाईट करून घेतो. ॲक्सिडेंट वगैरे असं काहीतरी." तोच पारू आदित्य सरांच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, "काय बी झालं तरी असं अभद्र बोलू नका सर." आदित्य सर पुढे म्हणतात, "हे बघ, मी अगदी ॲक्सिडेंट माझा लास्ट टाइम झाला होता अगदी तसं नाही म्हणत. ॲक्सिडेंट, कोमात मी गेलो होतो, अगदी तसंच काही नाही. हे बघा, त्यानं फक्त तुम्हाला काय होणार आहे तर दुखापत होईल, पण प्रीतम सरांचं लग्न तर होणारच आहे ना, ते काही थांबायचं नाही." इकडे प्रीतम सर त्यांच्या रूममध्ये एकटेच खूप रडत असतात. त्यांना प्रिया मॅडमची खूप आठवण येत असते. त्यांनी एकांतात त्या दोघांनी मिळून घालवलेले क्षण खूप आठवत असतात. तोच पाठीमागून आदित्य सर येतात. आदित्य सर आता प्रीतम सरांना म्हणतात, "हे बघ प्रीतम, हे लग्न थांबवण्यासाठी मला थोडा वेळ दे. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?" प्रीतम सर पुढे म्हणतात, "हे बघ, मला कळतंय रे दादा, तू सगळं माझ्यासाठीच करतोय. याआधीही खूप केलेस आणि यापुढेही करत राहशील. पण आता प्लीज थांबव रे सगळं. काही उपयोग नाहीये याचा. आणि काही झालं ना तरी आता मला फरक नाही पडत रे." पण आदित्य सर पुढे म्हणतात, "तुला नसेल रे फरक पडत, पण मला पडतो ना." पण प्रीतम सर पुढे म्हणतात, "काय होणार आहे फरक पडून? माझं प्रेमच कमी पडलंय. काय झालंय माहितीये? मी आजपर्यंत जेवढ्या मुलींशी वाईट वागलोय ना, त्यांची हाय लागलीये मला. माझी प्रेम करायची लायकीच नाहीये. हरलो रे मी, पूर्णतः हरलो." आदित्य सर प्रीतम सरांना आता घट्ट मिठी मारतात. दोघे खूप रडत असतात. पारू तिथेच असते, तिलाही खूप वाईट वाटत असते. आदित्य सर प्रीतम सरांना म्हणतात, "असं नाहीये रे भाऊ, असं काही नाहीये. तू असं काही नको बोलू. तूच म्हणतोस ना, बाई बोला, भगवान बोला. तर मग प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी हे लग्न थांबवणारच. अगदी काहीही करून थांबवणार." दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. प्रिया मॅडमचा पारूला कॉल येतो. पारूही कॉल उचलते. प्रिया मॅडम तिकडून बोलू लागतात. प्रिया मॅडम म्हणतात, "हॅलो पारू, प्रीतम सर कसे आहेत गं? मी सकाळपासून त्यांना कॉल करते. मी खूपदा कॉल केला, पण ते माझा एकही फोन उचलत नाहीत. ते बरे आहेत ना?" यावर पारू पुढे म्हणते, "प्रिया मॅडम, आता कशामुळे त्रास होतोय तुम्हाला? तुम्ही दोघांनी मिळून तर तुमचे मार्ग वेगळे केलेत ना." पण पुढे प्रिया मॅडम म्हणतात, "पारू, अगं प्रेम विसरणं एवढं सोपं असतं का गं? मी खूप एकटी पडली आहे. आबांकडे जाऊन या विषयावर बोलण्याची हिंमतच नाहीये माझ्यात. आणि केलेलं प्रेम विसरण्या इतकी कठोर नाहीये गं मी. मी प्रेम करून चूक केली आहे का गं? आमच्या प्रेमात एवढी ताकदच नाही का?" त्यावर पारू पुढे म्हणते, "नाही हो प्रिया मॅडम, प्रेमात लई ताकद असते. तुमचं जर एकमेकांवर खरं प्रेम असेल ना, तर आपल्याला यातनं काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल." तोच आता दामिनी पाठीमागून येऊन थांबलेली असते आणि हे पारूला माहीतच नसतं. ती पारूचे सगळे बोलणे ऐकत असते फोनवरचे. पुढे प्रिया म्हणते, "पारू, मला ना प्रीतम सरांशी एकदा बोलायचंय." पण पारू पुढे म्हणते, "हे बघा प्रिया मॅडम, आता घरात समधे जण आहेत. गडबड चालू आहे. लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. मी प्रयत्न करते. मी जाऊन सांगते प्रीतम सरांना तुम्हाला फोन करायला." आणि आता दामिनीला बरोबर कळते की हा प्रियाचाच कॉल आहे. ती म्हणते, "प्रियाचा फोन आहे तर आता ही बातमी जाऊन मला लगेच दिशाला सांगायला पाहिजे, कारण मला आता तिच्या गुड बुक्समध्ये राहायचं आहे ना." असे म्हणून ती पारूच्या समोरूनच निघून जाते. पण ह्या पारूला काही कळतच नाही. तिला याची जराही आयडिया नसते की दामिनी मॅडमनी तिचं सगळं फोनवरचं बोलणं ऐकलंय. पारू आता सरळ प्रीतम सरांच्या रूममध्ये जाते. ती प्रीतम सरांना म्हणते, "प्रीतम सर, प्रिया मॅडम अहो सकाळपासून तुम्हाला किती फोन करतायत, तुम्ही फोन का उचलत नाही? त्यांना तुमची खूप काळजी वाटते." त्यावर प्रीतम सर म्हणतात, "काय करू मी त्यांचा फोन उचलून? परत त्यांची आठवण येणार."
त्यांनी परत जास्त त्रास होणार. त्यांच्याशिवाय जगणं ना म्हणजे मृत्यूच्या बेडवर असण्यासारखं आहे माझ्यासाठी. त्यांचा आवाज जरी ऐकला ना तरी माझ्याच्यानं कंट्रोल होणार नाही, म्हणून मी फोनच उचलत नाहीये. त्यावर पारू प्रीतम सरांना समजावते. ती आता प्रीतम सरांना फोन आणून देते आणि म्हणते, प्रीतम सर हे बघा, हे घ्या फोन. आधी तुम्ही प्रिया मॅडमला फोन लावा बरं आणि एकदा बोलून घ्या त्यांच्याशी, तुम्हाला बरं वाटेल. ऐका माझं. आणि हे बघा, बाकी सगळं सांभाळायला मी आणि आदित्य सर आहोत की, तुम्ही आधी बोलून तरी घ्या. असे म्हणून पारू तिथून निघून जाते. आता प्रीतम सर प्रिया मॅडमना कॉल लावतात. प्रिया मॅडम ही लगेच फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो प्रीतम सर, सकाळपासून अहो केवढे फोन केले तुम्हाला, लगेच विसरलात का मला? त्यावर प्रीतम सर म्हणतात, प्रिया मॅडम, माझ्यासाठी मला विसरणं जास्त सोपं आहे, तुम्हाला मी कधीच विसरू शकत नाही. प्रियाई आता प्रीतम सरांना म्हणते, तुमचे हेच शब्द, तुम्हाला रोज सकाळी बघणं, तुमचं गोट्यात असणं, हे सगळं अगदी डोळ्यासमोर आहे माझ्या. असं वाटत आहे की हे दिवस कधीच संपू नये. प्रीतम सर पुढे म्हणतात, आठवणींचा तर सर्वात जास्त त्रास होतो प्रिया मॅडम, म्हणून तर मी फोन उचलत नव्हतो. पण प्रिया मॅडम काही हार मानणारे नसतात. त्या लगेच प्रीतम सरांना म्हणतात, का एवढं लगेच हार मानले प्रीतम सर? त्या रात्री आपण गोट्यात बसून बघितलेल्या स्वप्नांचं काय? आजपर्यंत आपण एकमेकांना दिलेल्या वचनांचं काय? सगळं खोटं होतं का ते, की फक्त एक स्वप्न होतं? त्यावर प्रीतम सर म्हणतात, मॅडम, तुमच्या कुठल्याच प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नाही येत आता. मला फक्त एवढंच माहिती आहे की इथून पुढे माझ्या आयुष्याची फक्त बर्बादी होणार आहे. उद्याच माझ्या गळ्यात मी लग्न नावाचा फास घालून घेणार आहे. तोच पाठीमागून दिशा येते आणि प्रीतम सरांचा फोन पटकन काढून घेते. प्रीतम सर म्हणतात, दिशा अगं ऐक ना, ऐक जरा, दिशा दिशा थांब ना. पण दिशा फार चिडते. ती म्हणते, ए गप्प राहायचं, नाहीतर सासू मामला सगळं जाऊन सांगे ना. चूप, एकदम चूप. असे म्हणून दिशा आता प्रियाशी बोलू लागते. ती म्हणते, प्रिया काय, आधी स्कूल, मग इंटर्नशिप, मग आमच्याच कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करत होती आणि आता आमच्या घरात घुसलीस आणि नंतर काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंस. खूप साधं मुळ असण्याचा ड्रामा केलास ग तू. माझा प्रीत तर आहेच ग, प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडतो तो. आणि तुला माहितीये, सगळ्या मुलींना सुद्धा तो खूप जेन्युइन सुद्धा वाटतो. देवाने थोबाडच असं इनोसन्स देऊन ठेवलंय ना. आणि तुझं काय ग, तुझ्यासारख्या मुलींचा तर हा उद्योगच असतो, श्रीमंत मुलांना फसवणं. आता प्रीतमला दिशाचे वागणे सहन होत नाही. तो पटकन दिशाकडून फोन हिसकावून घेतो आणि कॉल कट करतो. पुढे दिशा प्रीतम सरांना म्हणते, ए तू केला होतास कॉल तिला? का केला होतास? काय चाललंय तुझं? तुला अक्कल नाहीये का? आपलं लग्न ठरलंय, अरे हळद सुद्धा झाली आपली, आणि तरी तुझे धंदे थांबत नाहीत. ए प्रीतम, ही सगळी फालतूगिरी थांबवायची आता. शिरते का डोक्यात? युजलेस. तू एक काम कर, तू तुझ्या आईला जाऊन सगळं खरं खरं सांगून टाक. किती दिवस खोटं बोलणार आहोत आपण असे? प्रीत, तू सांगून टाक सासू मामला की तू, आदित्य आणि ती पारू प्रियाच्या घरी जाऊन काय शेण खात होतात, खोटं बोलून काय वागत होतात, हे सगळं जाऊन सांग सासू मामला. मी सांगू का जाऊन? दिशा खूप जोर जोरात ओरडत असते. प्रीतम तिला रिक्वेस्ट करत असतो, दिशा जरा हळू बोल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय करतेस दिशा? दिशा तर लगेच म्हणते, काय झालं, घाबरलास? माझं प्रीत बेबी घाबरला? माझ्यासमोर असा शानपणा नाही करायचा, नाहीतर सासू मामला तुम्ही तिकडं जाऊन काय शेण खात होतात ना ते सगळं सांगून टाकेन मी. असंच माझ्या शब्दाखाली मी जसं सांगेन तसंच राहायचं, तसंच सगळं ऐकायचं, ओके? आणि माझ्यासमोर परत आवाज चढवायचा नाही. फोन दे इकडं, चल पटकन फोन दे. ऐक माझं प्रीतम, फोन आण इकडं. म्हणलं ना तुला, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? तोच तिथे अहिल्या मॅडम येतात. अहिल्या मॅडम पुढे विचारतात, काय चाललंय तुमचं? तुम्ही भांडताय का दोघं? दिशा आता म्हणते, सासू मॉम, मी ना प्रीतला उठवायला आले होते. अहिल्या मॅडम म्हणतात, मग इतक्या जोर जोरात का बोलत होतीस त्याच्याशी? कोणी मला सांगणार आहे का इथं काय झालंय ते? त्यावर दिशा म्हणते, सासू मॉम, मला एवढं स्टुपिड भांडण तुमच्यापर्यंत येऊ द्यायचं नव्हतं, पण हे बघा, हे बघा. असे म्हणून दिशा प्रीतम सरांचा मोबाईल सासू मॉमला दाखवते आणि म्हणते, प्रीतम इथे रूममध्ये थांबून लपून त्याच्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होता आणि ती त्याला विचारत होती की तू खरंच त्या दिशासोबत लग्न करणार आहेस का? बघा, हा बघा फोन, तुम्हीच बघा. इथे लपून तो रूममध्ये बोलत बसला होता तिच्यासोबत. त्यावर सासू मॉम म्हणतात, ही तर प्रिया आहे ना, आपल्याकडे इंटर्नशिप करायला आली होती ना, मग हिला नोकरीवरून आपण काढून टाकलं होतं, मग ही तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये का आहे असे ती प्रीतम सरांना विचारते. पुढे आता दिशा म्हणते, एक्झॅक्टली सासू मॉम, मला ना सतत भीती वाटत राहते या प्रीतमच्या वागण्याची. तिने माझ्यासोबत रॉंग बिहेव केलं म्हणून तुम्ही तिला या घरातून हाकलून दिलं होतं ना, मग तरी पण हा प्रीतम अजूनही तिच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये का आहे? तिला का कॉल्स करतो?
ती तर एक बेसिक इंटर्न होती ना आपल्या कंपनीमध्ये, आणि आता तर आपल्याकडे काम सुद्धा करत नाही. मग हे दोघे इतके क्लोज कसे झाले? मग असं प्रीतमच्या पास्ट बिहेवियरमुळं असं मला टेन्शन येत राहतं. मी इन्सिक्युअर फील करते खूप, आणि त्यामुळे त्याला ओरडून बोलले त्याच्यासोबत. सासूमामा आता म्हणते, दिशा, संशयावर संसाराचा पाया रचला जात नाही. तुझा प्रीतमवर जर इतका विश्वास नसेल ना, तर तू या लग्नाबाबत अजूनही विचार करू शकते. कारण इथून पुढे तुम्हाला तुमचं अख्खं आयुष्य एकत्र काढायचंय, आणि जर प्रीतमवरच तुझा विश्वास नसेल तर मग या लग्नाला काहीच अर्थ उरणार नाही ना. दिशा लगेच आता पलटी मारते, घाबरलेली असते, रडायच्या गतीला आलेली असते. ती म्हणते, सासूमॉम, सासूमॉम, हे बघा, सॉरी, माझं चुकलं. तुम्ही असं नका ना बोलू, प्लीज सासूमॉम. मी प्रीतमला माझा मनोमनी नवरा मानलाय. त्याच्याशिवाय आता माझ्या आयुष्यात फक्त अंधार आहे. बिना प्रीतपासून लांब जाण्यासाठीचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. त्यावर अहिल्या मॅडम तिला चांगलेच खडसावून सांगतात, दिशा, पुन्हा असं वागू नकोस. उद्या समजा जर प्रीतमने तुझ्यावर बंधनं घातली, तुला रोखलं, तर तुला चालणार आहे का ते? मुळात प्रीतमवर असे संस्कारच नाहीत, पण एकमेकांवर विश्वास ठेवा, ठीक आहे? जा, तू जा आता इथून, तयारीला लाग. दिशा परत आता एकदा सासूबाईला सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते. पुढे आता अहिल्या मॅडम प्रीतमला विचारतात, प्रीतम, तू ठीक आहेस ना? तुला काही सांगायचंय का मला बाळा, तुझ्या आईला? पण प्रीतम सर काहीच सांगत नाहीत. पुढे परत एकदा अहिल्या मॅडम प्रीतम सरांना विचारतात, प्रीतम, मुळात तू खुश आहेस ना? असे म्हणल्या तो अहिल्या मॅडमना मिठी मारतो. खरं तर तो रडत असतो, आणि तरी देखील तो आईला म्हणतो की आई, हो, मी खूप खुश आहे. प्रीतमचे हे बोलणे ऐकून अहिल्या मॅडमनाही खूप बरे वाटते. त्या आता प्रीतमला आवरायला सांगतात आणि तिथून निघून जातात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? मला कमेंट करून नक्की सांगा. आदित्य सर आणि पारू थांबवू शकतील का हे लग्न? त्यांना मिळतील का दिशाविरोधात पुरावे? दिशाचा खरा चेहरा येईल का अहिल्या मॅडम समोर? हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.